नमस्कार, इन्फो मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे आम्ही EPS 95 पेन्शन, वरिष्ठ नागरिक, लाडकी बहीण योजना आणि केंद्र व राज्य सरकारी योजनांबाबत पडताळलेली माहिती सोप्या मराठीत देतो। EPS 95 पेन्शन धारकांसाठी 29 जून 2026 ची मोठी बातमी समोर आली आहे। केंद्र सरकारने एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 2026 म्हणजेच EPS 2026 अधिसूचित केली आहे। या नव्या योजनेने जुन्या EPS 95 आणि फॅमिली पेन्शन स्कीम 1971 ची जागा घेतली आहे, पण घाबरण्याची गरज नाही। विद्यमान EPS 95 पेन्शन धारकांची पेन्शन बंद होणार नाही आणि त्यांचे सदस्यत्व तसेच राहणार आहे। सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे किमान पेन्शन वाढली का? सध्या उपलब्ध माहितीनुसार किमान पेन्शन 7,500 रुपये प्लस DA झाल्याची अधिकृत घोषणा नाही। त्यामुळे सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजवर लगेच विश्वास ठेवू नका। नव्या EPS 2026 मध्ये पेन्शन क्लेम निकाली काढण्यासाठी 20 दिवसांची स्पष्ट वेळ मर्यादा देण्यात आली आहे। योग्य कारणाशिवाय विलंब झाल्यास EPFO कडून 12% व्याज देण्याची तरतूद असल्याचेही समोर आले आहे। म्हणून EPS 95 पेन्शन धारकांसाठी ही बातमी महत्वाची आहे, पण पेन्शन वाढीचा अंतिम निर्णय झालेला आहे असे सध्या म्हणता येणार नाही। तुम्हाला वाटते का किमान EPS पेन्शन 7,500 रुपये प्लस DA झाली पाहिजे? कमेंटमध्ये हो लिहा आणि अशाच खात्रीशीर अपडेटसाठी इन्फो मराठी या आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।